हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण 6th स्टँडर्डचा जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे, नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड, त्याचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. फर्स्ट पार्ट ऑलरेडी आपला कंप्लीट झालेला आहे. जर कोणी फर्स्ट पार्टचा व्हिडिओ मिस केला असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे त्यावर क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता. आमचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडत असतील. व्हिडिओज जर आवडत असतील तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नेक्स्ट पुढचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते मिळतील. व्हिडिओज तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओजना लाईकही करा. तर मग चला आपण सुरू करूया. आपला जो फर्स्ट चॅप्टर होता, नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड, याचा आपण फर्स्ट पार्टमध्ये जो आपला एअर जो होता, ॲटमॉस्फिअर, तो पार्ट आपण कंप्लीट केलेला होता. सो नाव मी आता डायरेक्टली आपल्या सेकंड पार्टकडे जाते, दॅट इज वॉटर. ओके, लेट्स स्टार्ट. वॉटर म्हणजेच हायड्रॉस्फिअर. ओके, नाव ट्राय धिस. ऑब्झर्व हाऊ मच वॉटर इज यूज्ड अँड फॉर व्हॉट पर्पजेस इट इज यूज्ड इन युअर हाऊस फॉर अ होल डे. संपूर्ण दिवसात तुमच्या घरी जे पाणी यूज केलं जातं तर ते कोणत्या पर्पजसाठी, कोणत्या कामासाठी यूज केलं जातं हे ऑब्झर्व करा. रेकॉर्ड इट इन अ चार्ट लाईक द वन शो हिअर. हा जो इथे तुम्हाला बाजूला चार्ट दिसतोय ना, त्याप्रमाणे ते रेकॉर्ड करा. डिस्कस धिस डेटा इन द क्लास. हा डेटा जो आहे तो क्लासमध्ये डिस्कस करा. डिवाइड द टोटल अमाऊंट ऑफ वॉटर यूज्ड इन युअर हाऊस बाय द नंबर ऑफ पर्सन्स टू फाइंड आउट हाऊ मच वॉटर ईच पर्सन नीड. हे जे टोटल अमाऊंट ऑफ वॉटर जे यूज केलेलं आहे तुमच्या घरच्या माणसांनी, ते डिवाइड करा. कशाशी डिवाइड करा? तर नंबर ऑफ पर्सन इन युअर हाऊस. तुमच्या घरी किती माणसं आहेत त्यांच्याशी ते डिवाइड करा. आणि मग तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक माणसाची वॉटर यूज करण्याचं जे कन्झम्पशन आहे ते किती आहे, किती ते यूज करतात. ओके, त्यांच्या पाण्याची गरज त्यांना किती आहे. आता इथे तुम्ही हा जो चार्ट आहे तो बघू शकता. इथे पर्पज फॉर विच वॉटर इज यूज्ड, कोणत्या पर्पजसाठी यूज होतं, आणि अमाऊंट ऑफ वॉटर अप्रॉक्स इन लिटर. ऑफकोर्स लिक्विड जे आहे ते आपण लिटरमध्ये काउंट करतो, राईट. सो फर्स्ट पर्पज आहे बाथ, आंघोळीसाठी. ब्रशिंग टीथ, दात घासण्यासाठी किती यूज करता. देन वॉशिंग क्लोथ अँड युटेन्सिल, भांडी घासणे किंवा कपडे धुणे त्याच्यासाठी किती यूज होतं. मोपिंग द फ्लोअर साफ करण्यासाठी, लादी पुसण्यासाठी किती होतं. देन ड्रिंकिंग, पिण्यासाठी किती होतं. अँड कुकिंग, आणि कुकिंगसाठी किती पाणी यूज होतं. तर ह्या सगळ्यांचे अप्रॉक्स लिटर लिहायचे, अप्रॉक्स जे क्वांटिटी आहे ती लिहायचे, आणि मग त्याला डिवाइड करायचे. कशाशी? टोटलला त्या डिवाइड करायचे. टोटल नंबर ऑफ इन युअर पर्सन जे तुमच्या घरी आहेत त्यांच्याशी. ओके, you will see that it is almost impossible for us to spend even a single day without water. तुम्हाला असं लक्षात येईल की असा एकही दिवस नाही ज्या दिवशी आपण पाणी यूज करत नाही, पाण्याचा वापर होत नाही. We need to drink 3 to 4 liters of water every day so that all our body functions run smoothly. आपल्याला सुद्धा 3 ते 4 लिटर पाणी प्रत्येक दिवशी हे प्यायला हवं असतं, ज्यामुळे आपले जे बॉडी फंक्शन्स आहेत, आपले जे शरीरातले अवयव आहेत ते स्मूथली फंक्शन करतात. स्मूथली ते त्यांची जी प्रक्रिया आहे ती चालू राहते. Other living things also require water, although the amount of water they need may vary accordingly to the size of their body. बाकीचे जे लिव्हिंग थिंग्स आहेत, पक्षी, प्राणी आहेत, तर यांनासुद्धा पाण्याची जी गरज आहे ती लागते. पण ती कशी लागते? अकॉर्डिंग टू देअर साईज ऑफ बॉडी. त्यांच्या शरीराची जेवढी साईज आहे तेवढं त्यांना पाणी रिक्वायर असतं. दस वी सी दॅट वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट.
आणि त्याचमुळे आपल्याला लक्षात येतं की पाणी आपल्यासाठी किती गरजेचं आहे. ओके. इफ हायड्रोजन गॅस बर्न्स इन एअर, इट कंबाइन्स विथ ऑक्सिजन अँड वॉटर इज फॉर्म्ड. हायड्रोजन गॅस जर आपण एअरमध्ये बर्न केलं, जाळलं, तर काय होतं, कंबाईन विथ ऑक्सिजन अँड वॉटर इज फॉर्म्ड. आणि ऑक्सिजन आणि ऑक्सिजनमुळे काय होतं, वॉटर, पाणी जे आहे ते तयार होतं. वी हॅव लर्न अबाउट सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर इन द प्रिवियस स्टँडर्ड. आपण आधीच्या 5th स्टँडर्डमध्ये पाण्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स होते ते पाहिले होते, पाण्याचे जे उपयोग आहेत ते पाहिले होते. नाव नेक्स्ट, ऑब्झर्व अँड डिस्कस. ओके, ऑब्झर्व आणि डिस्कस करायचं. इथे खाली आपल्याला इमेज दिसते, ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन द अदर फॉर्म्स. वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. ग्राउंड वॉटरसाठी किती पाणी आहे. ओके, ग्राउंड वॉटरसाठी किती पाण्याचा भाग आहे, रेडमध्ये आहे तो ग्राउंड वॉटर दिसते इथे. देन आईससुद्धा आहे इथे याच पोर्शनमध्ये. ग्रीनमध्ये जो दाखवला आहे तो अवेलेबल फॉर ड्रिंकिंगसाठी एवढा आहे. आणि जो सी अँड ओशियनचा जो पार्ट आहे तो खूप मोठा आहे, तो खूप लार्ज आहे, राईट. 71% अर्थचा जो पोर्शन आहे तो पाण्याने भरलेला आहे, बरोबर. ओके, देन फाइंड आउट in what ways is the water in seas and oceans useful even though it is salty. जरी ते सॉल्टी असलं तरी ते कोणत्या प्रकारे आपल्याला युजफुल आहे. सी आणि वॉटर, सी आणि समुद्रात, ओशियनमधलं पाणी. इन नेचर वॉटर occurs in 3 states. Water does not have color, taste or odor. पाणी जे आहे ते पाण्याला कोणताही रंग नसतो, टेस्ट नसते किंवा ऑर्डर, वासही नसतो. मॅनी सबस्टान्सेस रेडिली डिझॉल्व इन वॉटर. भरपूर असे सबस्टान्स आहेत, भरपूर असे घटक आहेत जे इझिली पाण्यामध्ये मिक्स होतात, विरघळतात, डिझॉल्व होतात. देअरफॉर वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. आणि म्हणून पाण्याला युनिव्हर्सल सॉल्वंट असं म्हटलेलं आहे. सॉल्वंट म्हणजेच त्यात ती गोष्ट पूर्णपणे डिझॉल्व होते, विरघळते. द ब्लड ऑफ ॲनिमल्स अँड द सॅप इन प्लांट्स कंटेन अ व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर. जे प्राण्यांमधलं रक्त असतं आणि सॅप ऑफ प्लांट्स जे तुम्ही वेळे जर झाड हिरवगार असेल तर त्याचे जे खोड किंवा फांद्या ज्या असतात ना, त्यांचे जे त्या जर तुम्ही अशा मधून कट केल्यात तर मग तुम्हाला एक असं वॉटरी असं तिथे हे दिसतं, सॅप त्याला म्हणतात. कंटेन व्हेरी हाय पोर्शन ऑफ वॉटर. तिथे ते कसे असतात, पाणेरे असतात. तुम्ही एखाद्या हिरव्यागार झाडाची फांदी जी आहे ना ती अशी दाबून जरी बघितली ना तर त्यातून पाण्यासारखं असं थोडंसं लिक्विड बाहेर पडतं. नो लिव्हिंग थिंग कॅन सर्वाईव्ह विदाउट वॉटर. सजीव जो आहे तो पाण्याशिवाय जगू शकत नाही. देअरफॉर इट इज सेड दॅट वॉटर इज लाईफ. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे पाणी हेच जीवन आहे. नाव वॉटर अवेलेबल ऑन अर्थ. ओके, इथे पर्सेंटेज दिलेत आणि इथे ड्रिंकिंगसाठी किती वॉटर आहे ते हा चार्ट दिला आहे. इथे आपल्याला फिल इन द ब्लँक्स दिलेत. हे 2 बॉक्स जे आहेत ते फिल इन द ब्लँक्स आहेत. तिथे आपल्याला अमाऊंट आहे ते टाकायचे. ओके, सी अँड ओशियनमध्ये किती पाणी आहे तर 97% आहे. देन 2.7% जे पाणी आहे ते कशासाठी यूज केलं जातं ते आपल्याला लिहायचं आहे. ओके, वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग, फ्रेश वॉटर, फ्रेश वॉटर किती आहे ते लिहायचं आहे. आणि इथे टोटल दिलेली आपल्याला 100%. ओके, सो सी अँड ओशियन हे किती आहे 97% आहेत, राईट. देन 2.7% कोण आहेत तर ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म. ओके, हे 2.7% आहेत. आणि 0.03% हे काय आहे तर वॉटर फॉर ड्रिंकिंग, वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग हे 0.03% आहे. सो या सगळ्याचं मिळून टोटल किती होते इज इक्वल टू 100%.
Okay. Now we cannot use all the water on the earth because sea water is salty. आपण अर्थ पृथ्वीवर जे अवेलेबल पाणी आहे जेवढं ते यूज करू शकत नाही. बाय बिकॉज सी वॉटर जे आहे समुद्राचं जे पाणी आहे ते सॉल्टी आहे. सम वॉटर इज इन द फ्रोझन स्टेट. काही जे पाणी आहे ते फ्रोझन स्टेट बर्फाच्या स्वरूपात आहे. अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर इज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. आणि त्यामुळे पिण्यायोग्य जे पाणी आहे ते किती आहे, खूप स्मॉल क्वांटिटी आहे, त्याची खूप कमी प्रमाण आहे. येट इट इज इनफ फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. आणि तरीही हे जे पाणी आहे ते लिव्हिंग थिंग्सना पुरेसं आहे. नेक्स्ट, ऑब्झर्व अँड डिस्कस. ओके. फॉर विच पर्पजेस इज वॉटर बीइंग यूज्ड. वॉटर कोणत्या पर्पजेससाठी यूज होतं हे ऑब्झर्व करायचं आहे. आता इथे बघा काय दिलं आहे. डू अदर लिव्हिंग थिंग्स यूज वॉटर लाईक वी डू. बाकीचे जे लिव्हिंग थिंग्स आहेत ते सुद्धा आपल्यासारखंच पाणी यूज करतात का. ओके. वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटी. आपण जे पाणी यूज करतो ते कसं करतो, खूप जास्त प्रमाणात पाणी यूज करतो, बरोबर. वी हॅव लर्न दॅट वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल. आपल्याला हे माहितीच आहे की वॉटर जे आपल्याला मिळतं आहे, पाणी जे आपल्याला मिळतं पृथ्वीवर अवेलेबल आहे ते थ्रू वॉटर सायकल रेग्युलेट होतं. वॉटर सायकलमुळेच आपल्याला ते मिळतं. वॉटर सायकल माहिती आहे ना सगळ्यांना. जे समुद्राचं पाणी असतं किंवा जमिनीवरचं जे पाणी असतं त्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते. ती वाफ वजनाने हलकी असल्यामुळे ती हवेत तरंगते आणि ती वर आकाशात जाऊन त्याचे क्लाउड ढग तयार होतात, बरोबर. आणि ते ढग वजनाने जास्त झाले, त्याचं वजन जर जड झालं, ते वजनाने जड झाले की काय होतं, पावसाच्या स्वरूपात ते पुन्हा जमिनीवर येतात. पुन्हा मग रेनफॉल स्टार्ट होतं, राईट. हे यालाच आपण वॉटर सायकल असं म्हणतो. आणि ही जी प्रोसेस आहे ही कंटिन्युअसली चालू राहते. पुन्हा ते पावसाचं पाणी जमिनीवर आलेलं असतं, समुद्रात आलेलं असतं, ते त्या पाण्याची पुन्हा वाफ होते, ते पुन्हा वर जातं. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. द वॉटर वेपर्स फॉर्म्ड फ्रॉम ओशियन्स इज द मेन सोर्स ऑफ वॉटर इन वॉटर सायकल. जे पाणी समुद्रातून मिळतं ना पाण्याची वाफ होण्यासाठी, पाण्याच्या बाष्पीभवनासाठी, त्यात जे ओशियन वॉटर आहे त्याचा खूप मोठा सोर्स आहे, तिथून ते जास्त प्रमाणात मिळतं. ओके. इट गेट्स कन्वर्टेड इन टू रेन क्रिएटिंग फ्रेश वॉटर सोर्स ऑन अर्थ. आणि हेच फ्रेश वॉटर हेच कन्वर्ट होतं रेनमध्ये आणि मग जे पावसाचं पाणी असतं ते आपल्याला फ्रेश वॉटर, इट इज अ फ्रेश वॉटर फॉर अस. ओके. ते आपल्याला फ्रेश वॉटर मिळतं पावसाच्या पाण्यामुळे. ओके. येस, इथे इमेज आपल्याला बाजूला दिसते. तर ही इमेज कसली आहे, यूज ऑफ वॉटर ऑन दी अर्थ. ओके. पृथ्वीवर पाण्याचा वापर कसा केला जातो ते दाखवलं आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे फॅक्टरी दाखवली आहे ज्यातून धूर येतो आहे. देन इथे आपल्याला दिसते एक ट्रक आहे. ही नदी दाखवली आपल्याला, एक ट्रक आहे, त्या ट्रकात हे पाणी भरलं जातं आहे. इथे काही स्त्रिया दाखवल्यात ज्या कपडे धुत आहेत. ओके. देन इथे तुम्हाला ही मोटर लावलेली दिसते ज्याचं पाणी शेतात जातं आहे डायरेक्टली. नेक्स्ट आपल्याला दिसतं इथे काही मुलं आपल्याला पोहताना दिसत आहेत. ओके. सो पाण्याचा असे बरेच उपयोग जे आहेत ते आपण करून घेतो. ओके. वी गेट वॉटर We get water from natural resources such as streams, rivers, ponds, springs and lake. आपल्याला पाणी जे आहे ते बरेचसे नॅचरल सोर्सेस जे आहेत त्यांच्याकडून मिळतं. जसं रिव्हर आहे, रिव्हर हे नॅचरल सोर्स आहे, ते नैसर्गिकरित्या तयार झालेलं आहे नदी. ओके. पॉन्ड्स, तलाव किंवा स्प्रिंग्स, लेक हे काय आहेत तर नॅचरल सोर्स आहेत. मॅन ऑल्सो डिग्स वेल अँड बोरवेल्स टू लिफ्ट ग्राउंड वॉटर.
माणसाने सुद्धा तयार केले. तर काय तयार केले माणसाने? डिग वेल्स, विहिरी ज्या आहेत, देन बोरवेल्स, आपण बोरिंग असं ज्याला म्हणतो, टू लिफ्ट ग्राउंड वॉटर. हे कशासाठी आहे? तर ग्राउंड वॉटर जे आहे, जमिनीतलं जे पाणी आहे ते वर खेचण्यासाठी आपण या साधनांचा वापर करतो. म्हणजे हे सगळं माणसाने तयार केलं आहे, विहीर आणि बोरवेल्स वगैरे. अपार्ट फ्रॉम दिस, मॅन हॅज ऑल्सो कन्स्ट्रक्टेड बंड्स अँड डॅम्स ऑफ व्हेरियस साईज ऑन रिव्हर. आणि याच्याच व्यतिरिक्त माणसाने बंड्स आणि डॅम्स जे आहेत, डॅम म्हणजे धरणं जी आहेत ती सुद्धा बांधलेली आहेत. ओके. ड्यू टू अनकंट्रोल यूज ऑफ वॉटर फॉर ॲन इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, इंडस्ट्री अँड फार्मिंग. Okay. Due to uncontrolled use of water for an increasing population, industry and farming, it is now in short supply. आणि जे इंडस्ट्री आणि फार्मिंग जे आहेत त्यांना त्यांचा यूज कसं आहे पाण्याचं हे जास्त आहे. ओके. त्याच्यामुळे पाण्याचा जो वापर आपण करतो हा कसा करतो? आपण जास्त करतो. त्याच्यामुळे तिथे पाणी जे आहे ते कसं होतं? कमी सप्लाय होतं. वॉटर स्कॅर्सिटी हॅज बिकम अ सिरियस प्रॉब्लेम. वॉटर स्कॅर्सिटी, जी पाण्याची कमतरता आहे ती आपल्यासाठी खूप गंभीर प्रश्न आहे. नाव कॅन यू टेल व्हॉट इज लँड मेड ऑफ? जमीन कशाची तयार होते? व्हॉट डू यू सी ऑन लँड? आपल्याला जमिनीवर काय दिसतं? व्हॉट हॅज मॅन क्रिएटेड ऑन लँड? माणसाने जमिनीवर काय तयार केलं आहे? इफ अ डीप पिट इज डग इन द ग्राउंड, व्हॉट डू यू फाइंड देअर? जर आपण जमिनीत खोल असा खड्डा खणला तर आपल्याला तिथे काय मिळतं? त्या ग्राउंडमध्ये काय मिळतं? इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर? जमीन जी आहे ती सर्वत्र समान आहे का? डज मॅन प्रोड्यूस सॉईल अँड लँड? माणूस जे आहे ते सॉईल अँड लँड, माती आणि जमीन जी आहे ती तयार करू शकतो का? ओके. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या नेक्स्ट लँड जो आपला टॉपिक आहे त्याच्यात बघणार आहोत. त्यापूर्वी आधी ओके हे आपलं राहिलं आहे. ऑलवेज रिमेंबर, यूज वॉटर स्पेरिंगली. वॉटर जे आहे ते खूप जपून वापरायला हवं. ब्लॉक वॉटर, लेट इट पर्क्युलेटेड. पाणी जे आहे ते साठवून ठेवा. ओके. स्टोअर वॉटर व्हेर एव्हर पॉसिबल. जिथे कुठे तुम्हाला पॉसिबल होईल तिथे ते पाणी साठवून ठेवा. रियूज वॉटर व्हेर एव्हर पॉसिबल. रिमेंबर, स्टोअर वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स. पाणी जे आहे ते रियूज करण्याचा प्रयत्न करा. आणि जे स्टोअर वॉटर आहे ते स्टेल नाही होत, कधीही शिळं नाही होत. ओके. ओके. आता आपण रिलेटेड टू लँड जे आपण क्वेश्चन पाहिले होते त्याचे आन्सर्स पाहूया. आपला नेक्स्ट जो टर्म आहे तो आहे लँड. ओके. लेट्स स्टार्ट. लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन. लँड जे आहे ते कोणत्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं? तर स्टोन्स, सॉईल, बिग रॉक्स. राईट. जी जमीन आहे ती आपल्याला दगडांच्या स्वरूपातही पाहायला मिळते, मातीच्या स्वरूपातही पाहायला मिळते. बिग रॉक म्हणजे मोठे मोठे दगड असतात त्यांच्याही स्वरूपात पाहायला मिळते. इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. ते सगळीकडेच फ्लॅट असं नाही आहे, समान सरळ सपाट असं नाही आहे. इट इज हिली इन सम प्लेसेस अँड फ्लॅट इन अदर्स. ते काही भाग जो आहे तो कसा आहे? हिली आहे म्हणजे डोंगराळ आहे, आणि काही हा फ्लॅट सपाट आहे. पठारी प्रदेश जो असतो तो सपाट असतो की नाही. ऑल टेरेस्ट्रियल ॲनिमल्स इन्क्लुडिंग मॅन लिव्ह ऑन लँड. बाकीचे सगळे ॲनिमल्स आहेत माणसाला धरून ते सगळे कुठे राहतात? तर जमिनीवर राहतात. सम टेरेस्ट्रियल डिग ब्युरोज इन द ग्राउंड फॉर शेल्टर. काही जे आहेत त्यांनी काय केलं आहे? जमिनीत खड्डे खणलेत राहण्यासाठी. राईट. दिस मीन्स दॅट दे यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड. आणि याचाच अर्थ ते त्या जमिनीचा पुरेपूर उपयोग करून घेतात त्यांच्या गरजा भागवण्यासाठी. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग अँड फॉर बिल्डिंग हाऊसेस अँड रोड्स. आपल्याला शेतीसाठी आणि घरं बांधण्यासाठी आणि रोड्स
बांधण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी सुद्धा जमिनीचा वापर होतो. वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन लँड. आपण प्लांट आणि ॲनिमल्स जे आहेत यांचाही वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन लँड. जमिनीवर आपली जी झाडं आहेत तेही वाढत आहेत, राईट. त्या जंगलही वाढतं आहे, त्याच्यासाठीही आपल्याला जमिनीचा वापर होतो आहे. द मिनरल्स, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस ऑप्टेन फ्रॉम द अर्थ आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. जे मिनरल्स आपल्याला मिळतात, जे क्रूड ऑइल, खनिजे, क्रूड ऑइल म्हणजेच तुमचं जे नैसर्गिक ऑइल आहे ते, पेट्रोल, डिझेल, ओके. देन नॅचरल गॅसेस, जे नैसर्गिक गॅसेस आहेत ते, हे सगळे आपल्याला कुठून मिळतात, तर आपल्याला जमिनीतून मिळतात. इट मीन्स दॅट लँड इज ॲन इम्पॉर्टंट रिसोर्स. याचाच अर्थ लँड जे आहे, जमीन जी आहे ती काय आहे, खूप इम्पॉर्टंट असा सोर्स आहे आपल्यासाठी. लेट अस सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड ऑफ. चला तर मग बघूया जमीन ही कशाची तयार होते. Now take a transparent plastic bottle, a handful of soil, some stones and some dry leaves and water. ओके, एक ट्रान्सपरंट अशी प्लास्टिक बॉटल घ्या. ओके, त्यात थोडीशी माती, काही दगड आणि काही ड्राय लिव्स, झाडाचे सुकी पानं जी असतात ना ती, आणि पाणी, या सगळ्या गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत. कट ऑफ द अप्पर टॅपर पार्ट ऑफ बॉटल. जो वरचा जो पार्ट आहे बॉटलचा, झाकणाजवळचा, तो आपल्याला कट करायचा आहे. पुट द रेस्ट ऑफ द मटेरियल इन द लोअर पार्ट अँड ॲड वॉटर. आणि बाकीचं जे मटेरियल आहे, जसं इमेजमध्ये दाखवलं आहे, हे सगळं काय करायचं आहे, त्या बॉटलमध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. स्टिअर द मिक्सचर थ्रूली अँड पुट इट असाइड. स्टिअर करा, ते हलवा आणि साईडला ते ठेवून द्या. ऑब्झर्व इट द नेक्स्ट डे अँड आन्सर. आणि पुढच्या दुसऱ्या दिवशी हे ऑब्झर्व करा. ती बॉटल त्या बॉटलला तसंच हलवून ठेवून द्या आणि नेक्स्ट डेला तुम्ही ऑब्झर्व करा. ओके, हाऊ डज द मिक्सचर इन द बॉटल लुक नाव. जे मिक्सचर आहे बॉटलमधलं ते कसं दिसेल आता तुम्हाला, तर ते डू यू सी लेयर्स इन इट. आपल्याला त्यात लेयर दिसत आहेत का. व्हॉट इज सीन इन द डिफरंट लेयर्स फ्रॉम टॅप ऑफ बॉटम. जे डिफरंट लेयर आहेत त्या अर्धवट त्या बॉटलमधले, ते आपल्याला कसे दिसत आहेत बॉटमपासून, ते आता आपण बघूया. ओके, तुम्ही हे सगळे जे मिक्सचर आहे, सॉईल, स्टोन, सँड आणि ड्राय लिव्स, ओके, आणि त्यात वॉटर, हे सगळं तुम्ही त्या अर्धवट त्या बॉटलमध्ये टाकून ते मिक्स करायचं आहे. अँड देन नेक्स्ट डेला ऑब्झर्व करायचे. तर तुम्हाला इमेज कशी दिसेल त्याची, ते कसं दिसेल, असं दिसेल. सर्वात खाली तुम्हाला बिग स्टोन दिसतील. जे काही तुम्ही बिग स्टोन टाकलेले असतील ते सर्वात खाली दिसतील. देन स्मॉल स्टोन दिसतील, त्याच्यावरचा लेअर स्मॉल स्टोनचा असेल. देन तुम्हाला सँड दिसेल, वाळू दिसेल. ओके, नंतर तुम्हाला सॉईल दिसेल, माती दिसेल. अँड देन अप्पर लेवलला तुम्हाला ड्राय लिव्स दिसतील. ओके, सो हे ड्राय लिव्ससुद्धा कसे दिसतील तुम्हाला, पाण्यात तरंगताना दिसतील, कारण तुम्ही वॉटर ॲड केलं आहे की नाही त्यात. सो हे ड्राय लिव्ससुद्धा तुम्हाला पाण्यात तरंगताना दिसतील. आणि जे पाणी आहे ते या सगळ्या गोष्टींमुळे कसं झालं आहे, वर आलं आहे. ओके, अप्पर साईडला आलं आहे. नाव द लँड ऑन अर्थ ऑल्सो लुक्स लाईक दिस. पृथ्वीवरची जी जमीन आहे ही सुद्धा अशाच प्रकारे आहे. इफ अ पाईपलाईन इज बीइंग लेड इन युअर नेबरहूड, ऑब्झर्व केअरफुली द पिट्स डग फॉर धिस पर्पोज. तुमच्या आजूबाजूला जर कुठे पाईपलाईनचं काम सुरू असेल, एखाद्या जमिनीखालच्या पाईपलाईनचं, तर तिथे जो खड्डा खणलेला असतो ना, तो खड्डा ऑब्झर्व करा. ओके, यू विल सी सम लेयर्स अंडर द लँड सरफेस ॲज शोन इन अकंपनिंग फिगर. आपल्याला काही लेयर्स दिसतील लँडचे. कसे दिसतील, तर इथे इमेज आपल्याला दाखवलं आहे ना, हे बघा इथे.
ही इमेज जी आहे ना, या इमेजप्रमाणे आपल्याला ते तिथे जे जो खड्डा आहे तो दिसेल आपल्याला. ओके, सर्वात खाली बेडरॉक्स, जे दगड आहेत, जी पक्की जमीन आहे ती तिथे आपल्याला दिसेल. देन लेअर ऑफ सॉईल अँड स्मॉल रॉक, माती जी आहे ती आणि लहान लहान जी खडकं आहेत ती दिसतील. देन इमॅच्युअर सॉईल, अपरिपक्व जी माती असते ती तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला ह्युमस, त्याच्यानंतर आपल्याला सॉईल दिसेल, माती दिसेल आणि त्याच्यानंतर वरच्या ज्या थराला आहे ते ह्युमस आहे. ह्युमस म्हणजेच बुरशी येणे ना, झाडांची पानं, लीव्स वगैरे जे पडलेले असतात. ओके, सो ते तुम्हाला वर दिसेल. If the land has mature soil, the topmost layer is formed by decomposition of the remains of plants and animals. This layer is called humus. जर लँड जे आहे ते इमॅच्युअर सॉईलचं असेल तर जे टॉपमोस्ट लेअर आहे, सर्वात टॉपचं जे लेअर आहे तिथे काय होतं, तर प्लांट्स आणि ॲनिमल्सचं डिकम्पोजिशन होतं त्या लेअरला. डिकम्पोजिशन म्हणजेच प्लांट्स आणि ॲनिमल्सचे जे राहिलेले पार्ट्स असतात, ॲनिमल्सचे जे अवशेष असतात राहिलेले, ते त्यांचं डिकम्पोजिशन होतं, ते कुजतात. ओके, आणि मग तिथे काय होते, बुरशी तयार होते, ह्युमस तयार होतं. इफ इट इज युजली फाउंड इन डेन्स फॉरेस्ट, हे युजली कुठे फाउंड होतं, डेन्स फॉरेस्टमध्ये फाउंड होतं. द लँड बिलो धिस इज फुल ऑफ सँड, सॉईल, स्मॉल स्टोन, वॉर्म्स अँड इन्सेक्ट. आणि याच्या खालची जी काही जमीन आहे ती आपल्याला कशी दिसते, पूर्णपणे त्यात सँड आहे, वाळू आहे, देन सॉईल आहे, माती आहे, लहान लहान जी खडकं आहेत ती आहेत, वॉर्म्स आहेत, जंतू आहेत काही, आणि इन्सेक्ट, काही कीटक आहेत. ओके, सॉईल अँड पीसेस ऑफ बेडरॉक आर फाउंड बिलो धिस लेअर ऑफ लँड. खाली माती आणि बेडरॉक जे आहे ते आपल्याला दिसते, त्याचे लेयर्स दिसतात. दिस सॉईल इज इमॅच्युअर, ही जी सॉईल आहे ती कशी आहे, इमॅच्युअर आहे, ती अपरिपक्व आहे. फर्दर बिलो धिस लेअर द प्रपोर्शन ऑफ सॉईल डिक्रीजेस अँड दॅट ऑफ रॉक इन्क्रीजेस. आणि ह्याच लेअरच्या खाली तुम्हाला जे सॉईलचं प्रपोर्शन आहे, सॉईलचं जे प्रपोर्शन आहे ते कसं झालेलं असेल, डिक्रीज, आणि जे रॉक आहेत, दगडं जी आहेत ती इन्क्रीज झालेली दिसेल. दिस इज द लेअर ऑफ बेडरॉक. आणि तेच जे आहे ते कशाचं लेअर आहे, तर बेडरॉकचं लेअर आहे. तिथे जमीन जी आहे ती पक्की आहे. ओके, ती ब्रेक नाही होऊ शकत तिथे. द मेन मिनरल्स इन द सॉईल आर डिफरंट रिजन्स इज डिफरंट. the main minerals in the soil are derived from these rocks. जे मिनरल्स आहेत, जी खनिजे आहेत ती सुद्धा ह्या सॉईलमधूनच आपल्याला मिळतात. ओके, आर डिराईव्ह फ्रॉम धिस रॉक, जी खडकं आहेत त्यांच्यामधूनच आपल्याला खनिजं मिळतात. दॅट इज व्हाय सॉईल इन डिफरंट रिजन्स इज डिफरंट. आणि त्यामुळेच जी माती आहे प्रत्येक रिजनमधली, प्रत्येक भागातली, ती कशी आहे, डिफरंट आहे. कुठे लाल माती आहे तर कुठे आपल्याला पिवळसर अशी माती दिसते. ओके, सो जे कलर आहे मातीचा किंवा जी माती आहे प्रत्येक ठिकाणची ती कशी आहे, डिफरंट आहे, वेगवेगळी आहे. द कलर अँड टेक्स्चर ऑफ सॉईल आर बोथ डिटरमाइंड बाय दी बेडरॉक. आणि हाच जो मातीचा रंग असतो, मातीचा जो कलर असतो, टेक्स्चर असतो, तो कशामुळे तसा तयार होतो, तर बेडरॉक्समुळे. तिथले जे काही बेडरॉक्स असतात ना त्याच्यामुळे मातीचा रंग आणि टेक्स्चर जे आहे ते तयार होतं. नाव लेट्स सी द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन. माती कशी तयार होते हे आपण पाहूया आता. The soil on the land is formed by a natural process. जे सॉईल आहे जमिनीवरचं ते नॅचरल प्रोसेसनेच तयार होतं. The abiotic components of soil are supplied through the weathering of bedrocks.
जे अबायोटिक कंपोनंट आहेत, जे अजैविक घटक आहेत, त्यांच्यामुळे काय होतं, आर सप्लाय थ्रू द वेदरिंग ऑफ बेडरॉक. ते बेडरॉक जे आहेत त्यांच्यामुळे तयार होतात. ड्यू टू द हीट, कोल्ड अँड वॉटर ऑफ द सन, वाइंड अँड रेन रिस्पेक्टिवली. आणि ते कशामुळे हे होतात, तर हीट, सूर्याची जी उष्णता आहे ती, कोल्ड, देन वॉटर, ओके, हवा, आणि पाऊस. द बेडरॉक ब्रेक्स डाऊन इंटू पीसेस. जे बेडरॉक आहेत ते पीसेसमध्ये ब्रेक होतात. ते कोणत्या पीसेसमध्ये ब्रेक होतात, तर स्टोन, सँड अँड सॉईल आर फॉर्म फ्रॉम दिस पीसेस. ज्या पीसेसमध्ये ते बेडरॉक ब्रेक होतात ना, त्या पीसेसमध्ये काय तयार होतं, तर स्टोन, दगड, आपली सँड, वाळू, आणि सॉईल, माती, हे सगळे त्यातून तयार होतात. मायक्रोबीज, वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स आर फाउंड अमंग दॅम. मायक्रोबीज जे आहेत, सूक्ष्म जे जंतू आहेत ते, वॉर्म्स आहेत, जंतू जे आहेत लहान ते, किंवा इन्सेक्ट, कीटक जे आहेत, हे सगळे तिथेच आपल्याला पाहायला मिळतात याच सॉईलमध्ये. रोडंट्स लाईक माईस अँड रॅट्स आर ऑल्सो फाउंड हिअर. जे रोडंट्स असतात, माईस आणि रॅट सारखे, म्हणजे उंदीर आणि ज्या घुशी असतात ना मोठ्या, त्यासुद्धा आपल्याला इथेच जमिनीवरच, मातीत पाहायला मिळतात. द रूट्स ऑफ ट्रीज ग्रोईंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग ऑफ रॉक. जी झाडांची मुळं आहेत, झाडांचे जे रूट्स आहेत, ते जमिनीवर वाढत आहेत ना, तर ते सुद्धा ह्याच रॉकमुळे ते इन्क्रीज होतात. ते त्यांची ग्रोथ होते. द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. जे सॉईल फॉर्मेशनची प्रोसेस आहे ती कशी आहे, स्लो आहे आणि कंटिन्युअस आहे. कंटिन्यू ती चालू राहते, लाईक अ वॉटर सायकल. It takes about 1,000 years for 2.5 centimeter thick layer of mature soil to found. किती वेळ लागतो? अराउंड 1,000 years. 1000 वर्ष लागतात. कशासाठी? टू क्रिएट अ थिक लेअर ऑफ 2 सेंटीमीटर्स ऑफ मॅच्युअर सॉईल. सॉईल हे मॅच्युअर सॉईल तयार होण्यासाठी 1000 वर्ष लागतात. ओके, 2.5 सेंटीमीटरची थिक लेअर जर तयार करायची असेल तर. सॉईल कॅन गेट डिस्ट्रॉयड इन अ शॉर्ट पिरियड ड्यू टू फ्लड्स, स्टॉर्म्स अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज सच ॲज मायनिंग. जी माती आहे ती सुद्धा या शॉर्ट पिरियडमध्ये बरेचसे जे कारण असतात, फ्लड असतं, पूर येतो, स्टॉर्म्स, देन ह्युमन ॲक्टिव्हिटीज, माणूस काही कुठे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे किंवा काही, तर या अशामुळे माती जी आहे ती कशी होते, डिस्ट्रॉय होते. दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू कन्झर्व सॉईल अँड टू प्रिव्हेंट इरोजन ऑफ लँड. आणि त्यामुळेच जी माती आहे तिचं आपण काय केलं पाहिजे, ती कन्झर्व केली पाहिजे. ती आपल्याला ती आपल्याला कन्झर्व केली पाहिजे. आणि जमिनीची जी भूस होते ती सुद्धा आपल्याला थांबवली पाहिजे. इरोजन जे होते ते सुद्धा थांबवलं पाहिजे. द बेस्ट रेमेडी फॉर धिस इज टू इन्क्रीज द ग्रीन कवर ऑफ द लँड. आणि या सगळ्याचं जे बेस्ट रेमेडी आहे ते काय आहे, कशामुळे ते आपण थांबवू शकतो, तर ग्रीन कवर ऑफ लँड. जे जमिनीवर जे ग्रीन कवर आहे, जे गवताळ जमीन आहे, त्याच्यामुळे आपण ते थांबवू शकतो. जी ग्रीनरी, झाडं लावा सगळीकडे आपण म्हणतो ना, त्याच्यामुळे जे इरोजन आहे लँडचं, ओके, ते आपण थांबवू शकतो. इरोजन ऑफ लँड इज रिड्यूस इफ ग्रास, ट्रीज अँड बुशेस आर ग्रोन इन इट. जे पृथ्वीचं लँडचं जे इरोजन आहे
लँडचं जे इरोजन आहे ते आपण थांबवू शकतो. कसं थांबवू शकतो? तर ग्रास, गवत जे आहे ते, झाडं आणि बुशेस, ज्या लहान लहान शेवाळे वगैरे येतात ना, त्या ग्रो करून त्या जर वाढल्या तर मग पृथ्वीचं जमिनीचं जे इरोजन आहे ते कमी होईल. Obtain specimens of soil from various places in your surroundings, such as your own yard, a garden, hills, river banks, fields, and rocky ground. काही जे सॉइलचे स्पेसिमन आहेत, काही माती जी आहे ती जमा करायला सांगितले आपल्याला. कुठून जमा करायचे? तर तुमच्या स्वतःच्या अवतीभोवती जो भाग आहे, स्वतःच्या सभोवती जे घराच्या सभोवती भाग आहे तिथून, गार्डनमधून, हिलमधून, डोंगरामधून, रिव्हर बँक, नदीच्या काठावरची जी माती आहे ती गोळा करायचे, फील्ड, मैदानातून, आणि रॉकी ग्राउंड म्हणजे जिथे खडकाळ दगडांचा जो ग्राउंड म्हणजे जिथे खडकाळ जमीन जी असते ती असेल तिथून. नोट द डिफरन्सेस इन द स्पेसिमन्स विथ रिस्पेक्ट टू कलर, फील, टेक्स्चर अँड द साईज ऑफ पार्टिकल्स. ओके, सो हे सगळे जे सॉईलचे जे सॅम्पल आहेत ते आपल्याला घेऊन त्याचा कलर कोणता आहे, त्याचं टेक्स्चर आपल्याला कसं फील होतं, त्याची साईज कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे ऑब्झर्व करायचे आहेत आणि आपल्याला लिहायचे आहेत. नाउ डू यू नो, humus is the layer formed on soil due to the decomposition of dead plants and animals by microbes. ह्युमस जे आहेत, बुरशी जी आहे ती कशी फॉर्म होते सॉईलवर, कशी मातीवर तयार होते? तर जे डेड ॲनिमल्स आणि जे डेड प्लांट्स असतात त्यांचं डिकम्पोजिशन होतं. कोण डिकम्पोजिशन करतं? तर मायक्रोबीज, सूक्ष्म जे जंतू असतात त्यामुळे त्यांचं डिकम्पोजिशन होतं. आणि ह्युमस सप्लायज न्यूट्रियंट्स टू द सॉईल, आणि त्यामुळे काय होतं, जे ह्युमस आहे, बुरशी आहे ती तयार होते. आणि ही बुरशी काय करतं? मातीला जे न्यूट्रिशन हवे असतात, जे घटक जे आहेत मातीला, जे मातीसाठी उपयोगी असतात झाड ग्रो करण्यासाठी, प्लांट ग्रो व्हायला, ते ह्युमस आपल्याला सप्लाय करतात. ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर इरेटिंग द सॉईल अँड फॉर होल्डिंग वॉटर इन द सॉईल. ह्युमस जे आहे ते महत्त्वाचं सुद्धा आहे. जमीन जी आहे ती भुसभुशीत होण्यासाठी आणि होल्डिंग वॉटर इन द सॉईल, आणि जी जमीन भुसभुशीत झाली, माती जर अशी भुसभुशीत झाली की काय होतं, पाणी जे आहे ना ते आपण मातीत टाकलं की ते होल्ड राहतं, ते पूर्णपणे निघून जात नाही, ते पूर्णपणे वाहून जात नाही. ओके, झाडाला तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. झाडाची जी माती असते कुंडीतली तिच्यावर हा एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता. अँड फॉर होल्डिंग वॉटर इन द सॉईल, द प्रपोर्शन ऑफ ह्युमस इन अप्पर लेअर ऑफ गुड फर्टाईल सॉईल इज अबाउट 33%. जे ह्युमसचं प्रपोर्शन आहे इन गुड फर्टाईल सॉईल, जे चांगलं फर्टाईल सॉईल आहे त्यात किती आहे? तर 33% to 50%. 33% ते 50% इतकं आहे. नाव यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट आर द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉईल? क्लासिफाय दॅम ॲज बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स. जे मातीतले जे घटक आहेत ते कोणते आहेत? ओके, अबायोटिक आणि बायोटिक या कॅटेगरीमध्ये कोणकोणते जातात ते आपण बघूया. फॉरेस्ट ऑन लँड got buried underground due to the great upheavals that took place on the earth many ages ago. जी जंगलात जमीन आहे, ओके, अंडरग्राऊंडमध्ये, ती कशी होते? गॉट buried, ओके, ड्यू टू द ग्रेट upheavals that took place on the earth many ages ago. आणि भरपूर वर्षापूर्वी जे अपहिल्स आहेत याच्यामुळे, हे खूप वर्षापूर्वी आहेत त्याच्यामुळे ती जमीन अंडरग्राऊंड जे फॉरेस्टमधलं जे लँड असतं,
जंगलातली जी जमीन असते ती कशी होते, ब्रीड होते. आफ्टर दॅट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ सॉइल फ्युअल्स फ्रॉम द रिमेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स टूक प्लेस अंडरग्राउंड. आणि त्यानंतर जे फॉसिल फ्युअल्स जे आहेत, पेट्रोल, डिझेल तुमचे, ओके, त्याचं फॉर्मेशन तयार व्हायला सुरुवात होते. अँड फ्रॉम रिमेनिंग ऑफ लिव्हिंग थिंग्स टूक प्लेस अंडरग्राउंड. आणि जे बाकी रिमेनिंग जे आहेत ते अंडरग्राउंडमध्येच राहतं. वी गेट फ्युअल्स लाईक पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन अँड अदर युजफुल मटेरियल्स like tar and wax from the fossil fuel called crude oil. ओके, जे बाकीचे आहेत पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन, ओके, युजफुल मटेरियल लाईक टार अँड वॅक्स, हे कशापासून हे मिळतात, तर हे फॉसिल फ्युअल म्हणजेच आपण त्यालाच क्रूड ऑइल असं म्हणतो. Okay. Living things use land, water and air available on earth and so does man. However, the portion of these resources that are actually put to use are very small as compared to the whole earth. Look at the following table. सजीवाला जशी जमिनीची गरज असते ना, तशीच पाणी आणि जमीन याची सुद्धा त्याला गरज असते, राईट. सो या सगळ्याचं जे पोषण आहे, या सगळ्याचं जे जो काही पार्ट आहे जो जमिनीवर अवेलेबल आहे, त्याचं किती पर्सेंटेज आहे आपल्याकडे अवेलेबल, तर लँड आपल्याकडे 29% आहे. पोर्टेबल वॉटर और फ्रेश वॉटर, पोर्टेबल म्हणजेच पिण्यायोग्य पाणी, ओके, आणि फ्रेश वॉटर हे किती आहे, 0.3%. ऑक्सिजन किती आहे, तर 21%. ओके. Then even in these small portions, the resources shown in the above table are sufficient for all living things. आणि जरी ह्या सगळ्यांचं पोषण जे आहे, प्रपोर्शन जे आहे पर्सेंटेजमधलं ते कमी असलं तरी जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना ते सफिशियंट असतं, त्यांना ते पुरेसं असतं. ओनली इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मॅन टू कंट्रोल हिज ग्रीड. फक्त गरजेचं आहे काय, माणसाला त्याची भूक जी आहे ती आवरणं. ओके. इन अदर वर्ड्स, ही मस्ट यूज दिस रिसोर्सेस ज्युडिशियली विथ द अवेअरनेस दॅट दे आर मीन फॉर ऑल अदर लिव्हिंग थिंग्स अँड नॉट जस्ट फॉर मॅनकाइंड. आणि या सगळ्याचंही अवेअरनेस असलं पाहिजे, या सगळ्याची ही जाणीव असली पाहिजे की वी आर डुईंग फॉर, हे सगळं कशासाठी आहे, तर हे सगळं लिव्हिंग थिंगसाठी नाही आहे, हे सगळं सजीवांसाठी नाही आहे, ओके, किंवा हे मॅनकाइंड नाही आहे, हे माणसाने तयार केलेलं नाही आहे. ओके. नाव इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, that is IMD, was established in 1875 for studying the weather in the Indian subcontinent. The main function of this institute is to observe the weather and to make weather forecast. आणि ह्याचं जे मेन ऑब्झर्व आहे ते काय आहे, तर पाणी जे आहे त्याचं ते निरीक्षण करणं आणि मेक वेदर फोरकास्ट, जे हवामानाचा अंदाज आहे, पाऊस कधी पडणार, मोठा पाऊस कधी येणार, ओके, हे सगळं वेदर फोरकास्टमध्ये येतं. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणे. दिस इन्स्टिट्यूट ऑल्सो प्रोड्यूस रिसर्च लोकेटेड टू चेंज इन वेदर, मेक्स फोरकास्ट अबाउट रेन्स अँड स्टडीज द डेव्हलपमेंट्स रिलेटेड टू ग्लोबल वॉर्मिंग. आणि ह्याचं जे डेव्हलपमेंट आहे ते रिलेटेड टू ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजेच जगाचं जे तापमान आहे त्याच्याशी या सगळ्या गोष्टी या रिलेटेड आहेत. ओके. नाव लेट्स सी व्हॉट वी हॅव, सॉरी जस्ट अ मिनिट, yes, now let's see what we have learned from this.
The elements available in nature which fulfill the basic needs of living things are called natural resources. जे लिव्हिंग थिंग जे बेसिक नीड्स जे आहेत माणसाच्या, वॉटर, एअर अँड लँड, हे काय आहेत तर नॅचरल रिसोर्सेस आहेत. हे आपल्याला कोणाकडून मिळतात? नेचरकडून मिळतात. ओके. एअर, वॉटर अँड लँड आर इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस. हे खूप महत्त्वाचे नॅचरल रिसोर्सेस आहेत. सॉईल हॅज बोथ बायोटिक अँड अबायोटिक कन्स्टिट्युएंट्स. जी माती आहे त्यात बायोटिकसुद्धा आहेत, जैविक घटकसुद्धा आहेत आणि अजैविक घटकसुद्धा आहेत. ओके. देर आर मेनी constituents of air such as nitrogen, oxygen, carbon dioxide, inert gases, water vapor and dust particles. हवेचेही घटक बरेच आहेत. कोणते? तर नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, इनर्ट गॅस, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल आणि धुळीचे कण. द ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. ओझोन लेअर जे आहे ते पृथ्वीला कसं आहे? प्रोटेक्टिव्ह आहे. नॅचरल रिसोर्सेस शुड बी यूज केअरफुली अँड स्पेरिंगली. जे नॅचरल रिसोर्सेस आहेत आपल्याकडे, एअर, वॉटर अँड लँड, हे आपल्याला कसे यूज केले पाहिजेत तर खूप केअरफुली यूज केले पाहिजेत. ओके. अँड स्पेरिंगली यूज केले पाहिजेत. ओके. सो फ्रेंड्स, इथे आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे 6th स्टँडर्डचा तो कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला हा जो आपला सेकंड पार्ट होता तो कळाला असेल. ओके. तुम्हाला आमचे व्हिडिओज जे आहेत ते कसे वाटले हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजनाही नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आमचा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा. ओके. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.